स्टार्टिंग झालं चालू. हॅलो, इथं आली. दादा फोन कर, बागलला फोन कर मला. हा. आवाज येते पण बघायचं. नमस्कार, मी कृषीभूषण संजीव गणपतराव माने, आष्टा तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथील ऊस उत्पादक शेतकरी. पेजे म्हणजे आज कृषी जागरण या शेती क्षेत्रातील जो मीडिया आहे, या मीडियातील एक अग्रगण्य समूह असून कृषी जागरण हा समूह की जो 12 भाषांमध्ये आणि 12 राज्यांमध्ये काम करीत आहे शेतीविषयक, कृषी विषयक. या कृषी जागरणाच्या वतीनं आज हा कृषी जागरणाचा कार्यक्रम घेतला. यांचं अजून एक वैशिष्ट्य आहे म्हणजे महिन्याला एक त्यांचं मासिक निघतं आणि तेही 12 भाषांमध्ये प्रकाशित केलं जातं आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं. असा हा एक कृषी क्षेत्रातील अग्रगण्य समूह, मीडियातील अग्रगण्य समूह यांच्या वतीनं आज आपण ऊस शेती या विषयात चर्चा करणार आहोत. कृषी जागरणाच्या माध्यमातून मागच्या वेळेला मी देखील जॉईन झालो होतो, त्यावेळेला सुद्धा ऊसाचं अधिकाधिक उत्पादन कसं घेता येईल, एकरी 100 टन, 125 टन, 150 टन किंवा त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन कसं घेता येईल या दृष्टीने सातत्याने मी बोलत राहिलो होतो, बोललोही होतो. महाराष्ट्रात जी काही नगदी पिकं घेतली जातात त्यामध्ये ऊस हे अत्यंत महत्वाचं पीक आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. संपूर्ण राज्याने अभिमान करावा असं हे शाश्वत पीक आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये ऊस पिकाचा सिंहाचा वाटा आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये महाराष्ट्रातील अनेक बांधव शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन सातत्याने घेऊन महाराष्ट्राचे नाव देशात अग्रेसर नेऊन ठेवले आहे. राज्यातील विविध विभागामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी उच्चांकी उत्पादन घेतलंय. हवामान आणि हंगामानुसार थोडं कमी जास्त उत्पादन मिळत असेल एवढंच, पण उत्पादन मात्र अतिशय चांगलं घेतात. एकरी 100 टन, 125 टन, 150 टन हे उच्चांक प्रस्थापित झालेतच. शिवाय 2017-18 मध्ये या हंगामामध्ये CO 86-032 नीरा व्हरायटीचा केलेला एकरी 200 टनाच्या महत्वाकांक्षी आणि पथदर्शी प्रयोगामध्ये ऊस संजीवनी या आमच्या टीमने, माझ्या तसेच डॉक्टर बाळकृष्ण जमदग्ने, डॉक्टर अरुण मराठे सर, डॉक्टर BP पाटील सर, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे खूपसे शास्त्रज्ञ या सर्वांचे मार्गदर्शनाखाली श्री अशोक खोत इस्लामपूर यांच्या शेतीत
167 टन 677 किलो एवढं प्रति एकर एवढं फक्त महाराष्ट्रातच नव्हे भारतामध्ये उच्चांकी उत्पादन मिळालेलं आहे. शेतकऱ्यांनी हा एकत्रित केलेला प्रयोग आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतीवर एवढे उच्चांकी उत्पादन मिळवलेला आणि सर्वच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पथदर्शी ठरलेला हा मार्गदर्शक ठरलेला असा हा प्रयोग आहे. बहुधा जगामध्ये देखील ही दुसरा कोणी असा प्रत्यक्ष शेतीवरती केलेला प्रयोग केला नसेल. कदाचित हे उत्पादन जागतिक पातळीवर सुद्धा उच्चांकी असेल. मित्र हो, आपल्यातले बऱ्याच शेतकऱ्यांनी हा प्रयोग बघितलाय, आपण बघितलाय सुद्धा. तरीही या सर्व बाबींची दखल घेऊनही गेल्या 25-30 वर्षामध्ये ऊसाचे उत्पादनाची पातळी वाढण्याऐवजी सरासरी म्हणतो मी महाराष्ट्राची कमी कमी होत निघाली. विक्रमी उच्चांकी उत्पादन 419 टन प्रति हेक्टर म्हणजे एकरी 167 टन आणि आपल्या राज्याचे उत्पादन मात्र केवळ हेक्टरी 80 ते 85 टन म्हणजे एकरी 32-34 टनाच्या आसपास रेंगाळत आहे. हे मात्र आपल्यासाठी घोषणावर नाही. या मागील कारणांचा मागोवा घ्यायचा प्रयत्न जर केला तर निश्चितपणे काही गोष्टी समोर येतात. त्यापैकी महत्वाची बाब म्हणजे ऊस शेती ही शास्त्रावर आधारित आहे. त्यास विशिष्ट अशी वैज्ञानिक बैठक आहे. यानुसार शेती करणारी मंडळी खूप कमी आहे. ऊस बागायतदारांनी ही बाब समजावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. नकारात्मक विचारसरणी म्हणजे हा एवढं उत्पादन कुठले येते काय सांगतात ते असं सातत्याने बोलायचं, नकार विचार करायचा. नकारात्मक विचारसरणी थोडीशी बाजूला सारून ऊसाचे शास्त्र समजावून घेऊन जी त्याला एक वैज्ञानिक बैठक आहे त्यानुसार उत्पादन जर आपण घ्यायचा प्रयत्न केला तर एकरी 100 टन म्हणजे हेक्टरी 250 टन उत्पादन सहजासहजी मिळू शकतं. आणि गेली 20-22-24 वर्ष मी सातत्याने माझ्या शेतीमध्ये दरवर्षी एकरी 100 टन आणि त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन घेत आहे. मी एक आपल्यासारखाच एक सर्वसामान्य ऊस बागायतदार आहे. गेल्या 30 वर्षाच्या माझ्या ऊसाच्या प्रवासामध्ये ऊस उत्पादन वाढीच्या प्रवासामध्ये अनेक उच्चांक मला गाठता आले. एवढंच नव्हे तर यातील प्रत्येक उच्चांकाची सुरुवात ही माझ्या शेतीतून माझ्याकडून झाली आहे हे मला अभिमानानं आपल्यासमोर नमूद करायचं. उदाहरणार्थ मी सांगू शकतो 1995-96 साली पहिला प्रयोग केला. 2.5 फुटाच्या सरी केवळ शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 3.25 फुटाच्या सरी काढल्या. व्हरायटी त्यावेळेला होती ती 80-11 ही व्हरायटी होती. या थोडासा बदल करून शास्त्रज्ञांचं मार्गदर्शन घेतलं तर एकरी 86 टनावरती पोहोचलो. 1997-98 साली परत एक मोठा प्रयोग केला. एकरी 100 टनासाठीचा तो प्रयोग होता. 3 फुटाच्या सऱ्या काढल्या, 2 सऱ्यांमध्ये ऊस लावून तिसरी सरी रिकामी सोडली. 3x6 फुटाचा हा पट्टा केला होता. पट्टा पद्धत असं त्याला म्हणतात. व्हरायटी होती नुकतीच त्यावर आदल्या वर्षी रिलीज झालेली CO 86-032 नीरा या व्हरायटीची लागण केली. एकरी 100 टनाचं लक्ष ठेवलेलं होतं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांनी हा प्रयोग घेतला. माझ्या शेतीमध्ये 98.5 टन प्रति एकर एवढं उच्चांकी उत्पादन महाराष्ट्रातलं पहिलं 5 एकरावरती हा प्रयोग केला होता. एकरी उत्पादन 98.5 टनाचं मिळालं. मित्र, याच वर्षी मी पहिल्यांदा ठिबक सिंचन सुद्धा जोडून घेतलं होतं आणि संपूर्ण 18 महिने 16-17 महिने ठिबक सिंचननी पाणी दिलं होतं, मोजून पाणी दिलं होतं. जैन इरिगेशन सिस्टीमने हा तक्ता तयार करून दिला होता. इथून पुढे मग सुरुवातच झाली. 2002-03 साली 104 टनाचं उत्पादन मिळालं. मात्र सरीची पद्धत बदलली. पट्टा पद्धतीच्या ऐवजी 4.5 फूट सरीवरती गेलो. व्हरायटी होती 86-032. 2007-08 साली 125 टनाचा प्रयोग करायचा ठरला. डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सर, डॉक्टर अरुण मराठे सर, डॉक्टर BP पाटील सर आणि अजून एक शास्त्रज्ञ असे होते की ज्यांनी 0265 ही व्हरायटी काढण्यामध्ये त्याचा प्रचंड मोठा
सहभाग होता त्यांच्या काळात ती व्हरायटी रिलीज झाली होती. कैलासवासी डॉक्टर R.C. पाटील साहेब तेही त्या वर्षी इथंच होते. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली 125 टनाचा प्रयोग घेतला. 4.5 फुटाची सरी व्हरायटी COF 0265 121 टनापर्यंत पोहोचली. 2010-11 साली 150 टनाचा प्रयोग करायचा का अशी चर्चा व्हायला लागली. याच सर्व शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा प्रयोग घेतला. 131 टनापर्यंत पोहोचलो. सरीची रुंदी होती 5 फुटाची. ठिबक सिंचन मात्र सक्ती होती. व्हरायटी बदलली आणि CO 86-032 व्हरायटी होती. 2013-14 मध्ये 150 टनाच्या लक्षात 148 टनापर्यंत पोहोचलो. व्हरायटी सरीची रुंदी 5 फूट. 2017-18 मध्ये 200 टनाचा प्रयोग अशोक खोतांच्या इथे घेतला. 167.67 म्हणजे 168 टनापर्यंत पोहोचलो. सरीची रुंदी 5 फूट. 2019-20 मध्ये आता हाही प्रयोग पुन्हा एकदा रिपीट केलाय. 2019-20 ला तर नोव्हेंबर-डिसेंबरला ते ऊसाची तोड होईल. हाही 200 टनाचा प्रयोग केला. सरीची रुंदी बदलली. 6 फुटाच्या सरीने आता ही लागण केली आहे. आणि या वर्षी आता जूनच्या पहिल्या आठवड्यात आता लागणी आमच्या झाल्या. परत 200 टनाच्या 7 ठिकाणी प्रयोग आम्ही घेतले वेगवेगळ्या विभागामध्ये. तो ही प्रयोग आता सुरू झालाय. काही ठिकाणी 5 फुटाच्या सऱ्या आहेत, काही ठिकाणी 4.5 फुटाच्या आहेत, काही ठिकाणी 6 फुटाच्या सऱ्या. असे 7 ठिकाणी हा नवीन प्रयोग सुरू झालाय. मित्र हो, हे सांगायचं अशासाठी की 100 टनाची सुरुवात माझ्या इथूनच मी केली. जरा सर्दी झाली. 100 टनाची सुरुवात माझ्या इथून केली. 125 टनाचा सुद्धा प्रयोग माझ्या इथंच पहिल्यांदा केला. मग बऱ्याच ठिकाणी त्याची सुरुवात झाली. 150 टनाचा प्रयोग माझ्या इथून सुरुवात झाली. मग बऱ्याच ठिकाणी त्याचे प्रयोग झाले. 200 टनाचा प्रयोग सुद्धा आमच्या इथनं सुरुवात झाली. मित्र हो, हे सगळं करायला वैज्ञानिक बैठक अत्यंत महत्वाची आहे. हवामान, जमीन, मशागत, निविष्ठांच्या योग्य वेळी व योग्य प्रमाणात वापर अशा अनेक बाबीवर उत्पादनाची पातळी अवलंबून असते. दरमहा किती उत्पादन मिळवत आले यावर ऊसाची उत्पादकता अवलंबून असते. जमिनीच्या प्रकारानुसार आणि लागणीच्या हंगामानुसार प्रति महिना प्रति एकरी 6 ते 8 टनापर्यंत ऊसाचे उत्पादन मिळवणे म्हणजे वैज्ञानिक शेती करणे असं त्याला म्हटलं जातं. हंगामानुसार प्रति एकरी 100 टन ते 150 टन ऊसाचे उत्पादन सहज मिळवता येते. त्याच्यासाठी फार काही करावं लागत नाही. ठराविक गोष्टींवरती आपल्याला लक्ष द्यावं लागतं. मित्र हो, मी नेहमी सांगतो की ऊसाचं उत्पादन वाढवायचं असेल तर 5 मुद्द्यांवरती आपल्याला लक्ष केंद्रित करायला पाहिजे. ते 5 मुद्दे मी सातत्याने आपल्या समोर मांडतोय. राज्यातल्या अनेक भागांमध्ये मी जाऊन हा प्रयोग मी काय काय केला, 5 मुद्दे काय ते सांगायचा प्रयत्न करतोय. नुसत्या महाराष्ट्रातच असं नव्हे तर कर्नाटकमध्ये जाऊन हा प्रयोग केले, उत्तर प्रदेशमध्ये हा प्रयोग चालू आहे, मध्य प्रदेश मधल्या काही भागांमध्ये हा प्रयोग चालू आहे आणि गुजरातमध्ये तर मोठ्या प्रमाणावरती हा प्रयोग चालू आहे. ह्या सगळ्यामध्ये 5 मुद्दे अत्यंत महत्वाचे जे विद्यापीठातून आणि शास्त्रज्ञांच्याकडून मी आत्मसात केले. 5 मुद्दे मी जाता मुद्दाम थोडासा त्याची चर्चा आपल्या समोर करणार आहे. कारण आज त्याच विषयातून आपल्याला नेमकं काय करायचं आहे की जेणेकरून आपल्याला टार्गेट गाठता येईल, साध्य करता येईल, या दृष्टीने आपल्याला चर्चा करायची. बघा, मी नेहमी सांगतो की पहिला मुद्दा आहे जमिनीची सुपीकता. जमिनीची सुपीकता म्हणजे काय, एकतर योग्य मशागत झाली पाहिजे, जमीन भुसभुशीत झाली पाहिजे. कारण ऊसाच्या मुळ्या सगळ्या व्यवस्थित पसरल्या पाहिजेत, खाली गेल्या पाहिजेत, जास्तीत जास्त मुळ्या तयार झाल्या पाहिजेत, तर जास्तीत जास्त अन्न अपटेक केलं जाईल, उत्पादन वाढेल. म्हणजे जमीन पहिल्यांदा भुसभुशीत असली पाहिजे. त्यासाठी जमिनीची सुपीकता अत्यंत महत्वाची आहे. मशागत अत्यंत महत्वाची आहे. मशागत कशी करायची आपल्याला माहिती आहे. उभी आडवी नांगरट असेल, माती करून घ्यायच्या व्यवस्थित आणि मग योग्य अंतराच्या सऱ्या सोडायच्या. ते कशा किती फुटाच्या सोडायच्या ती चर्चा पुढे आपली असणारच आहे. एकदा जमीन तयार करायला लागलो की मग त्या जमिनीची सुपीकता वाढवणे हा अत्यंत महत्वाचा विषय असतो. मी नेहमी सांगतो बघा, दिलेली रासायनिक खतं ऊस पिकाने जर खायची असतील तर दिलेली खतं पाण्यात जरी विरघळली तरी आहे तशी ती ऊस पिकाला खाता येत नाही. त्याच्यामध्ये 3 घटक अत्यंत अडथळे असतात, महत्वाचे असतात. दिलेलं खत हे जमिनीमध्ये गेल्यावर स्थिर स्वरूपात असतं, ऊस पिकाला खाता येत नाही. जसं घरी आपल्याकडे ज्वारी आणतो आपण, गहू आणतो, गहू आहे तसं आपण खात नाही, खाण्याची गोष्ट पण आहे त्या स्वरूपात खात नाही, म्हणून त्याला स्थिर असं स्वरूप म्हणतात. घरी गव्हावरती प्रक्रिया केली जाते आणि त्याची भाकरी चपाती तयार केली जाते.
ही चपाती आपल्याला खाता येते त्याला त्याचं उपलब्ध स्वरूप असं म्हणतात. गव्हापासून चपाती तयार करणे, रोटी तयार करणे याच्यामध्ये कुणीतरी काम करावं लागतं, आचारी असावा लागतो. तसं जमिनीमध्ये दिलेली खतं गावासारखी स्थिर स्वरूपात जमिनीत असतात. ती ऊस पिकाला खाण्यायोग्य करून द्यायचं काम जमिनीतला आचारी करतो. आणि जमिनीतला आचारी म्हणजे जमिनीतले जीवाणू हे अत्यंत महत्वाचं, हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा. जोपर्यंत जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या आणि कार्यक्षमता चांगली राहत नाही तोपर्यंत आपली दिलेली खतं ऊस पिकाला योग्य प्रमाणात, भरपूर प्रमाणात मिळत नाही. नुसतं खतं टाकली म्हणजे आपलं काम झालं असं होत नाही. त्यामुळे जमिनीमध्ये बॅक्टेरिया असले पाहिजेत. आता बॅक्टेरिया भरपूर ठिकाणी मिळतात. ह्या बॅक्टेरिया सुद्धा आपल्याला जमिनीमध्ये देणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरे एक त्याला अडथळा येतो. आता समजा बॅक्टेरियाने हे अन्न सगळं तयार करून ठेवलं तर जमिनीमध्ये वापसा स्थिती असावी लागते, त्याच वेळेला फक्त ते अन्न घेऊ शकतो. वापसा स्थिती याचा अर्थ काय? वापसा स्थिती म्हणजे जमिनीमध्ये 50% पाणी आणि 50% हवा याचं मिश्रण सातत्याने असलं पाहिजे. अशा वेळेलाच फक्त ऊस पीक ते जमिनीतलं अन्न घेऊ शकतं. जास्त पाणी झालं तरी त्याला घेता येत नाही, कमी पाणी झालं तरी त्याला घेता येत नाही. म्हणजे पाण्याचं संतुलन असलं पाहिजे. याच्यासाठी मी नेहमी सांगतो की थोडं थोडं पाणी आणि सारखं सारखं पाणी द्यायला पाहिजे. वापसा स्थिती ही अत्यंत महत्वाची, म्हणजे एका बाजूला जीवाणू पाहिजे, वापसा स्थिती अत्यंत महत्वाची पाहिजे. आणि तिसरा एक अडथळा असतो तो म्हणजे जमिनीचा सामू, पीएच. पीएच हा 7.5 ते 7.5 हा आयडियल समजला जातो, आदर्श समजला जातो. हा पीएच ज्या वेळेला 7.5 ते 7.5 असतो त्याच वेळेला फक्त जीवाणूने तयार करून ठेवलेलं अन्न योग्य वापसा स्थितीमध्ये जमिनीतल्या मुळ्या हे अन्न उचलून घेऊ शकतात, खाऊ शकतात. म्हणजे नुसती खतं टाकली तर चालत नाही, त्याच्यामध्ये 3 प्रक्रिया होतात. एक, जीवाणूने ते उपलब्ध केलं पाहिजे. दुसरं, जमिनीमध्ये वापसा स्थिती पाहिजे. आणि तिसरं, जमिनीचा सामू योग्य असला पाहिजे. या 3 गोष्टीसाठी बघा काय काय करायला पाहिजे. जीवाणूंची संख्या आणि कार्यक्षमता योग्य ठेवण्यासाठी त्यांचं खाद्य जे आहे ते त्याला पुरवायला पाहिजे. म्हणजे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब दिला पाहिजे. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची मात्रा भरपूर आहे तिथं जीवाणूंची संख्या आणि कार्यक्षमता अतिशय चांगली असते. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब द्यायचा असेल तर तो सेंद्रिय खतातून देता येतो. आणि सेंद्रिय खतातलं सगळ्यात उत्तम खत कोणतं तर ते शेणखत आहे. म्हणून एकरी त्यावेळेला आम्ही म्हणायचो 40 बैलगाड्या शेणखत दिलं पाहिजे. आता आपण म्हणूया 25-30 टन शेणखत टाकलं पाहिजे. किंवा त्याला पर्याय मग कारखान्याचं प्रेसमड पासून तयार झालेला कंपोस्ट खत टाकलं पाहिजे 15-20 टन, 10 ते 15 टन. किंवा पोल्ट्री खत 1 ते 1.5-2 टन टाका. किंवा वर्मी कंपोस्ट गांडूळ खत वापरायला हरकत नाही, लेंडी खत वापरायला हरकत नाही. किंवा सगळ्यात उत्तम म्हणजे हिरवळीचं खत करा. हिरवळीचं खत सुद्धा एक अत्यंत उत्कृष्ट असं सेंद्रिय खत आहे, ज्याच्यामुळे जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या, कार्यक्षमता वाढते, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो आणि जमिनीची जडणघडण अतिशय चांगली होते आणि त्यामुळे जमिनीमध्ये सुपीकता तेजी वाढते. ह्या गोष्टी अगोदर केल्या पाहिजेत. मग सोबत त्याला जीवाणू पण दिले पाहिजे. कारण वारंवार वापरलेल्या रासायनिक खतामुळे जमिनीतल्या जीवाणूंची संख्या आणि कार्यक्षमता कमी झालेली असते. सक्षम असे जीवाणू जमिनीमध्ये सोडले पाहिजे. हे जीवाणू देत असताना विविध ठिकाणचे मिळतात. याच्यामध्ये नत्र उपलब्ध करणारे जीवाणू लागतात, त्याला अझोटोबॅक्टर आपण म्हणतो. स्फुरद उपलब्ध करून देणारे जीवाणू लागतात, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, त्याला पीएसबी असं आपण म्हणतो. पोटॅश मोबिलायझिंग करून उपलब्ध देणारे जीवाणू वेगळे लागतात, त्याला केएमबी असं आपण म्हणतो. असे हे जीवाणू जमिनीमध्ये असावे लागतात. आता अलीकडे इतके जीवाणूचे वेगवेगळे प्रकार आहेत की गंधकासाठी एक वेगळा जीवाणू आहे, जस्त उपलब्ध करायला जीवाणू वेगळा आहे. एवढंच नव्हे, जमिनीचा वाढलेला सामू कमी करण्यामध्ये काही जीवाणू काम करतात. ही एक गोष्ट अत्यंत चांगल्यापैकी आपल्याकडे झाली. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात सामू कमी करतो असं नाही, पण मुळ्याच्या सानिध्यामध्ये जो आपल्याला 7.5 ते 7.5 सामू असला पाहिजे. काही जमिनीमध्ये आता तो 8-8.25 पर्यंत वाढत गेलाय. जसा सामू वाढत जाईल तसं वेगवेगळे अन्न घटक ऊस पिकाला तयार असून सुद्धा अपटेक करता येत नाही. 7.5 ते 7.5 या सामूमध्ये तो सगळे अन्न घटक घेऊ शकतो. थोडासा सामू त्या रूट झोन मधला कमी करण्यासाठी काही जीवाणू सुद्धा काम करतात. मित्र हो, बाजारामध्ये खूप जीवाणू वेगवेगळ्या पद्धतीने मिळतात. मग कृषी कॉलेज आहे, कृषी विद्यापीठ आहे, वेगवेगळ्या कंपन्या तयार करून देतात. शासन आपल्याला जीवाणू पुरवतं. अशा जीवाणूंची मात्रा आपल्याला योग्य वेळेला वापरता आली पाहिजे, वापरलीच पाहिजे.
आणि या जीवाणूंना पाहिजे ते खाद्य म्हणजे सेंद्रिय कर्म सुद्धा जमिनीमध्ये असलं पाहिजे. मित्र हो, एक आमच्या ग्रुपची पहिल्यांदा एकदा माहिती सांगतो. 98 साली ज्या वेळेला माझा 98.5 टनाचा अवरेज निघाला त्यावेळेला बरेचसे शेतकरी येऊन आमच्याकडे बसायला लागले आणि शिंदेमळा शेतकरी विकास मंच नावाचा एक गटाची स्थापना झाली. कारण मी राहतो तो शिंदेमळ्यामध्ये राहतो. इथले गट शेतकरी आम्ही एकत्र आलो, चर्चा करायला लागलो आणि सगळेजण 100 टनाचा प्रयोग करायला लागले. हळूहळू करता करता 8 गावातले शेतकरी त्यात सामील झाले. हळूहळू करता करता आजूबाजूच्या गावातले शेतकरी त्यात सामील झाले आणि हा गट मग आम्ही असं केलं की दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी 2 लेक्चर आम्ही ठेवायला लागलो. विद्यापीठ असतील, महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल, विविध विद्यापीठ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, कोल्हापूरचं गुळ आणि ऊस विभागीय ऊस संशोधन केंद्र, अशा ठिकाणाहून विविध शास्त्रज्ञ आम्ही बोलवायला लागलो आणि सगळ्यांचं लेक्चर्स आम्ही त्या ठिकाणी आयोजित करायला लागलो. आमचा मंच हा खूप जोरात त्यावेळेला चालायला लागला. 7-8 वर्षापर्यंत ह्या मंचाचं कार्य इतकं जोरात झालं. वेगवेगळ्या ठिकाणचे तज्ञ मंडळी येऊन मार्गदर्शन करायला लागले आणि शेतकऱ्यांना ह्या ज्ञानाचा फायदा झाला आणि आमचा सगळा परिसर 100 टनापेक्षा जास्त उत्पादन घ्यायला लागला. मित्र हो, असंच करता करता त्यातच आम्हाला ऊस संजीवनी नावाने परत नवीन ग्रुप तयार झाला. जसे सोशल मीडियाचं काम सुरू झालं त्यामध्ये ऊस संजीवनीचा पण जन्म झाला आणि हा सगळा ग्रुप त्यामध्ये सामील झाला. 2014 पासून ऊस संजीवनी ग्रुप आजपर्यंत हा कार्यरत आहे. सुरुवातीला 550 सभासद शिंदेमळा शेतकरी विकास मंचामध्ये होते, आजीव सभासद. आज मात्र 22,000 सभासद ऍक्टिव्ह सभासद आहेत की रोज या ग्रुपच्या माध्यमातून संपर्कामध्ये असतात, रोज माहिती घेतात आणि संपूर्ण विभागामध्ये उत्पादन वाढीचा प्रयत्न करतात. असा हा ग्रुप झाला. असं की या ग्रुपमध्ये मराठवाड्यातले बरेचसे शेतकरी सामील झाले. माझे लेक्चर्स नागपूरमध्ये भरपूर झाले, तिकडचे शेतकरी बरेचसे सामील झाले. आम्ही ज्या ज्या गोष्टी इथं वापरतो त्या त्या गोष्टीचा चर्चा त्या शेतकऱ्यांशी आम्ही करायला लागलो की जीवाणू वापरले पाहिजे, काही सामू कमी करण्याची जीवाणू सुद्धा वापरले पाहिजेत असं आम्ही सांगायला लागलो. काही शास्त्रज्ञांनी आम्हाला तसे जीवाणू तयार करून दिले. ते म्हणायला लागले आमच्याकडे उपलब्ध होत नाही, दादा हे उपलब्ध करून द्या. जी काही एखादी नवीन गोष्ट आम्ही कुणी शास्त्रज्ञांनी सांगितली आणि आम्ही त्याचा रिझल्ट घेतला आणि शेतकऱ्यांना सांगायला लागलो की हे वापरायला हरकत नाही, की शेतकऱ्यांचा लगेच निरोप यायचे की दादा हे आमच्याकडे मिळत नाही, आम्हाला उपलब्ध करून द्या. नागपूरवाले म्हणायचे आम्हाला मिळत नाही, आम्हाला उपलब्ध करून द्या. 6 वर्षापूर्वी गुजरातचे बरेचसे शेतकरी आमच्याकडे येत होते. त्यांनी हे सगळं बघितलं की तेही म्हणायचे दादा हेही आम्हाला उपलब्ध करून द्या, आमच्याकडे मिळत नाही. आणि यातून मग आमच्या इथं स्टॉक पॉइंटची एक निर्मिती झाली. एक स्टॉक पॉइंट आम्ही तयार केला की ज्या शेतकऱ्यांना अशा काही वस्तू मिळत नाहीत त्या शेतकऱ्यांना, आमच्या ग्रुपच्या शेतकऱ्यांना ते सर्क्युलेट करून त्या शेतकऱ्यांपर्यंत अशा काही वस्तू पोहोचवायच्या, असं त्या आमच्या स्टॉक पॉइंटचा उद्देश ठरला. ही विक्री व्यवस्था किंवा मार्केटिंग हा विषय आमचा नाही. एखाद्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला वाटले की मला दादा जीवाणू पाहिजे, दिवाणू पाहिजे, तर त्याला जीवाणू पोचवायची व्यवस्था आम्ही करायला लागलो. एखाद्या नागपूरच्या याला वाटले की दादा मला अमुक एखादी गोष्ट इथे मिळत नाही, उपलब्धच नाही, आम्हाला ती पाहिजे, तर ती वस्तू त्याला आम्ही पोचवायचा प्रयत्न या स्टॉक पॉइंट मधनं करतो. गुजरातमध्ये सुद्धा तिथल्या शेतकऱ्यांना बऱ्याचशाच वस्तू आम्ही इकडून तिथं त्यांना आमच्या ग्रुपच्या सदस्य जे आहेत त्यांना ग्रुप सर्क्युलेशन करून द्यायची व्यवस्था करतो. आमच्या बरोबरचे शास्त्रज्ञ त्यांनी एक आम्हाला प्रोडक्ट असा दिला, प्रोडक्ट असं नाही, सॉइल पॉवर बँक नावाने हे चालू केले. याच्यामध्ये बऱ्याच जीवाणूंचा समूह आहे आणि शिवाय यात सगळ्यात महत्वाचं काय असेल तर याच्यामध्ये जमिनीचा सामू थोडासा कंट्रोल करायचं काम करणारे जीवाणू याच्यामध्ये आहे. गुजरात मधल्या बऱ्याच ठिकाणी जिथं सामू 8-8.5च्या पोळ्या तिथं याचा उपयोग केला तर खूप छान पैकी तिथं रिझल्ट आले. हे सगळे ट्रायल बेसिस वरती असतात. ह्याच्यामध्ये विविध प्रकारचे जीवाणूंचा समूह आहे. ही विक्री व्यवस्था नाही, ज्यांच्याकडे ही उपलब्ध होत नाही त्यांना इथून फक्त पोचवायची व्यवस्था केली जाते. हे ह्या जीवाणूंचं काम आहे. जीवाणू जोपर्यंत जमिनीमध्ये चांगल्यापैकी काम करत नाही तोपर्यंत सामू पण कमी येणार नाही, जीवाणू अन्न तयार होणार नाही आणि उपलब्ध होणार नाही. त्यामुळे जमिनीमध्ये जीवाणू असणं अत्यंत आवश्यक आहे. पहिल्या मुद्द्यामध्ये आपण हे शिकतो की जमिनीमध्ये सेंद्रिय कर्माची पातळी वाढली पाहिजे आणि जीवाणू सुद्धा जमिनीमध्ये दिले पाहिजेत की जे मोठ्या प्रमाणात इथं काम करतील.
हे जीवाणूचं एक पॅक आम्ही आमच्या ग्रुपच्या सदस्यांना ट्रायलसाठी म्हणून द्यायची व्यवस्था करतो. आता हे जीवाणू सगळं अन्न तयार करून त्यांनी ठेवलंय, पण ऊस लावल्यानंतर हे अन्न जे आहे ते कोण उचलेल? तर मुळ्यांनी हे अन्न शोषून घेतलं पाहिजे. जेवढ्या मुळ्या जमिनीमध्ये जास्त तेवढं अन्न ते जास्त घेतील. जेवढं अन्न जमिनीमध्ये जेवढं मुळ्याची संख्या जास्त तेवढं अन्नाचं अपटेक जास्त होईल. म्हणजे रूट डेव्हलपमेंट चांगली झाली पाहिजे, मुळ्या चांगल्या जास्त प्रमाणात सुटल्या पाहिजे. बघा, जमीन भुसभुशीत असेल तर मुळ्या अत्यंत चांगल्या सुटतात. फॉस्फरसची मात्रा योग्य प्रमाणात त्याला कळाली की मुळ्याची संख्या चांगली पसरते. भुसभुशीत जमीन आणि फॉस्फरसची योग्य मात्रा, मुळ्यांची संख्या वाढते. याच बरोबर काही असे ग्रोथ प्रमोटर्स आहेत किंवा असं काही घटक आहे की मुळ्यांची संख्या दुपटीने वाढवायचं काम ते करतात किंवा बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढवायचं काम करतात. असे काही घटक आम्ही आमच्यासाठी काही शास्त्रज्ञांनी आम्हाला सांगितलं की याचा उपयोग करा, मुळ्यांची संख्या वाढेल, जेवढ्या मुळ्या जास्त होतील तेवढं अन्न ते जास्त घेतील. यासाठी म्हणून मग एक ब्लॅक बॉक्स म्हणून आम्ही आमच्या ज्या ग्रुपमध्ये शेतकरी आहेत ज्यांच्याकडे यातले घटक मिळत नाहीत त्यांना आमच्या ग्रुपच्या सर्क्युलेशनच्या माध्यमातून त्यांना द्यायची व्यवस्था करतो. ग्रुप सर्क्युलेशन मध्ये, विक्री व्यवस्था नाही. याच्यामध्ये 3 गोष्टी घेतल्या जातात. एक, पोषण मूल्य द्रव्य घ्यायला आम्ही सांगतो तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली. म्हणजे जमिनीमध्ये फॉस्फरस दिला पाहिजे, ऍक्टिव्ह फॉस्फरस असला पाहिजे, म्हणून 126100 त्याला घ्यायला सांगितलं जातं. एक 200 लिटर पाण्यामध्ये ते घ्यायचं. शिवाय जमिनीमध्ये किडीचा त्रास नवीन लावलेल्या उसाला, डोळ्याला किंवा रोपांना होतो म्हणून 400 मिली साधं एक कीटकनाशक घ्यायला सांगतो. काही क्लोरोपायरिफॉस सारखं असेल किंवा अजून दुसरं कोणते एकदम कमी ताकदीचं, कमी किमतीचं. बुरशीनाशक एक त्यामध्ये 400 ग्रॅम घ्यायला सांगतो, 22 सारखं. कारण जमिनीमधल्या बुरशी आणि किडींचा त्रास त्या नवीन लावलेल्या उसाला होऊ नये, मुळ्यांना होऊ नये, मुळ्या जोमाने वाढाव्यात म्हणून या 2 गोष्टी घेतल्या जातात. म्हणजे पीक संरक्षण घेतलं जातं आणि पोषण मूल्य द्रव्य म्हणून 126100 घेतलं जातं. आमच्याकडून आम्ही त्याला ह्युमिक ऍसिड देतो आणि याच्यामध्ये असे काही 2 घटक घातलेत की ज्याच्यामुळं मुळ्यांची संख्या वाढते आणि मुळ्यांची संख्या वाढत वाढत फुटवे एकसारखी निघायचं काम या ब्लॅक बॉक्स मुळे केलं जातं. बरेच जण ट्रायलसाठी घेऊन जातात, वापरतात आणि खूप छान पैकी त्याला रिझल्ट येतात असं सांगतात. खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मध्ये हा बदल घडतो. हे ड्रेंचिंग करायचं आहे 200 लिटर पाण्यामध्ये. काही ग्रोथ प्रमोटर्स याच्यामध्ये आहेत, ते ह्युमिक ऍसिड त्याच्या बरोबर असतं, अधिक पीक संरक्षण म्हणून कीटकनाशक, बुरशीनाशक आणि 126100 जो फॉस्फरस लगेच त्या मुळ्यांना देईल. या सगळ्यांचं एकत्रित जर ड्रेंचिंग आपण केलं, ऊसाची लागण केल्यानंतर 5-7 दिवसांनी, कांडी लागण केल्यानंतर किंवा रोप लावल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी याचं जर ड्रेंचिंग आपण केलं तर मुळ्यांची संख्या प्रचंड वाढते. फुटवे एकसारखे जोमाने निघायला लागतात, रसरशीत फुटवे येतात. असा याचा उपयोग होतो. हे ब्लॅक बॉक्स नावाने आपल्याला आमच्या ग्रुपच्या सदस्यांना आम्ही त्यांना ट्रायल साठी म्हणून देतो. मित्र हो, हे सगळ्यात पाया आहे. इथूनच पुढे मग जमीन ऊसाची उत्पादकता वाढायला सुरुवात होते. आपला नेहमीचा मुद्दा असतो तो 2 नंबरचा मुद्दा, ऊस लागणीची योग्य पद्धत असावी. म्हणजे सरीची रुंदी चांगली असावी, 2 डोळ्यातलं अंतर व्यवस्थित ठेवावं, प्रत्येक डोळ्याला फुटवे मर्यादित घ्यावेत, फुटवे जास्त घेऊ नयेत, जेणेकरून जगणाऱ्या ऊसाला दिलेला अन्न घटक भरपूर खायला मिळेल, खाऊन मरणारे फुटव्यांची संख्या कमी असावी. याच्यावरती मी सातत्याने आपल्याशी बोलत आलेलो आहे. जाता जाता उजळणी म्हणून सांगेन, एका एकरामध्ये 60 ते 70 हजार फुटवे घ्यावेत. 20 ते 30 हजार फुटवे वेगवेगळ्या कारणांनी मरतील. म्हणजे ऊस लावल्यानंतर 1.5 महिन्यांनी कांडी खोडकीड येते, अर्ली शूट बोरर, त्याच्यात काही फुटवे मरतील. त्याच्यानंतर येते ते कांडी कीड येते, इंटरनल बोरर म्हणतो आपण, त्यात काही ऊस मोडून पडतात, मरतात. सॉरी. आणि भरणी ऊसाची करत असताना ट्रॅक्टरने असेल, बैलाने असेल, त्याच्यामध्ये काही ऊस मोडतात. असे
अशा वेगवेगळ्या कारणांनी ऊसाची संख्या कमी होत असते. ती साधारणतः 20 ते 25 हजार असावी. बाकीचे 40,000 ऊस साधारणतः पहिल्यापासून जर जगले तर ते शेवटपर्यंत आपल्याला जगू शकतील आणि चांगलं ऊसाचं उत्पादन आपल्याला मिळेल. बऱ्याच वेळेला आपण फुटव्यांची संख्या 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख घेतो, 2.5 लाख घेतो. त्यातले जगतात शेवटी 40,000 आणि मरतात जवळपास 1 लाख, 1.5 लाख. 1 लाख, 1.5 लाख जे मरणारे आहेत की जेवढे मरणारे जास्त तेवढे ते अन्न खाऊन मरतात. म्हणून ही संख्या आपल्याला कमी असली पाहिजे. लागण करताना मध्यम आणि हलकी जमीन असेल तर 4.5 फुटाची सरी, मध्यम काळी किंवा खोल काळी असेल तर 5 फुटाची सरी काढावी. याच्यामध्ये पॉवर टिलरने अत्यंत चांगल्यापैकी भरणी करता येते. ज्यांच्याकडे 4 चाकी छोटा ट्रॅक्टर असेल, जसा मित्सुबिशी असेल, कुबोटा असेल किंवा अन्य कुठल्या कंपनीचे ट्रॅक्टर असतील, यांनी जर भरणी करायची असेल तर 6 फूट रुंदीची सरी काढावी. डोळ्याची लागण करताना अडसाली लागणीच्या वेळेला 1 डोळ्याचं टिपर बीज प्रक्रिया करून, एक कीटकनाशक आणि बुरशीनाशक ही बीज प्रक्रिया करून 1.25 ते 1.5 फुटावरती 1 डोळ्याची लागण करावी 4.5 फुटाच्या सरीमध्ये. 5 फुटाची सरी असेल तर 1 ते 1.25 फुटाचं अंतर ठेवावं 2 डोळ्याच्या टिपऱ्यामध्ये. आणि 6 फुटाची सरी असेल तर 1 ते 1.25 फुटावरच ते अंतर ठेवावं. दुसरं, ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा कमी आहे असं वाटतो अशा जमिनीमध्ये मात्र 1 डोळ्याच्या ऐवजी 2 डोळ्याचं टिपर करावं. बीज प्रक्रिया करून 2 टिपऱ्याच्या मध्ये 6 ते 8 इंचाचं अंतर ठेवून त्या टिपऱ्याची लागण करावी. तिसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, गेली 4 वर्ष आम्ही सर्व शेतकरी, आमच्या ग्रुपचे शेतकरी या पद्धतीने करत आहोत. आपण सुद्धा लक्षपूर्वक ऐका. साधारणतः 15% ऊसाची उगवण होत नाही. 15 ते 20% ऊसाची उगवण होत नाही. आपण 80% तिथपर्यंत जाऊन पोहोचतो. आपण 80% पर्यंत आपल्याकडे उगवण होते. राहिलेले 20% जे आहे ती जर गॅप आपल्याला पडली तर पुढे उत्पादनावरती त्याचा खूप वाईट परिणाम होतो. म्हणून मग आपण दर 6व्या सरीला काही डोळे जास्त लावून ठेवतो किंवा एका बाजूला कुठेतरी रोपं तयार करून घेतो आणि ही रोपं लावतो. हे करायचंच आहे, पण असं न करता साधारण 10 डोळ्याची लागण झाली की तिथं दोन्ही वरंब्यामध्ये 2 डोळे जास्त लावावे. म्हणजे 10 डोळ्यामध्ये 2 डोळे जास्त लागले तर 20% डोळे जास्त लागले असं त्याचा अर्थ. चालत जाता जाता ते 10 डोळ्यामध्ये किती उगवले नाहीत बघायचे नाही, तिथलेच डोळे काढून तिथंच लावता येते. 6व्या सरीला डोळे लावले तर तिथनं काढून परत 6 सरी अलीकडे आणण्यापेक्षा आहे त्या सरीमध्ये डोळे लावतानाच 10 डोळे लावून झाले की 2 डोळे जास्त लावायचे वरंब्यामध्ये, एक डावीकडं एक उजवीकडं, थोडासा उंच असं वर लावायचा की जेणेकरून तो काढून लगेच तिथल्या तिथं गॅप फिलिंग करता येईल. फार फायदा होतो. श्रम कमी लागतात, फायदा पत्र होतोच. गॅप फिलिंग वेळच्या वेळेला तिथल्या तिथंच करता येते. सुरुवातीलाच 20% डोळे अशा पद्धतीने जास्त लावायचे. आता किती डोळे लावले त्याचा अंदाज आपल्याला असतो एका एकरामध्ये. मग किती फुटवे घेतले म्हणजे 60,000 त्याला हे येतील, फुटवे येतील हे बघायचं. त्यातले 20,000 फुटवे वेगवेगळ्या कारणाने मरतील, जसं खोडकीड आहे, कांडी कीड आहे, भरणी करताना काही चांगले ऊस मोडतील, असे मरणारे वगळता राहिलेले 40,000 सुरुवातीपासून शेवटपर्यंत जगले पाहिजेत याची काळजी घ्यायची. यासाठी सुद्धा आपल्याला ह्या ब्लॅक बॉक्सचा उपयोग होतो. फुटवे एकसारखे निघतात आणि चांगले फुटवे एकदा आले की जादा फुटवे येऊ नयेत म्हणून 60,000 65,000 फुटवे एकदा आले की त्याच्यापेक्षा जास्त फुटवे येऊ नयेत म्हणून साधारण लागणीपासून 2 महिन्याच्या आसपास 60 ते 70 दिवसाच्या दरम्यान ऊसाची बाळ बांधणी करायची. ऊसाच्या बुडक्याला 3 ते 4 इंच मातीची, हलकीशी मातीची बर जर लावली तर खालून येणारे नवीन फुटवे जे भविष्यात येऊन मरणार आहेत, अन्न खाऊन मरणार आहेत, ते फुटवे वरती येणार नाहीत. त्यामुळं 2 महिन्याच्या आसपास ऊसाची बाळ भरणी करणं अत्यंत आवश्यक आहे. जर फुटवे काही कारणाने कमी असतील तर बाळ भरणी करू नका. योग्य फुटवे आले पाहिजेत. समजा 6,000 डोळे लावले असतील तर प्रत्येक डोळ्याला 10 फुटवे घ्यायला लागतील, म्हणजे 60,000 फुटवे होतील. त्यातले 20,000 वेगवेगळ्या कारणाने मरतील आणि चांगले 40,000 शेवटपर्यंत जगतील. त्यामुळं त्यावरती लक्ष ठेवा.
प्रत्येक डोळ्याला 10 फुटवे आले तर 6000 कांड्या लावले असतील, 6000 रोपं लावले असतील. तुम्ही जास्त रोपं लावली असतील तर संख्या कमी करायची आहे. मग ही 10 संख्या, जेवढी संख्या अपेक्षित आहे तेवढी एकदा आली की जास्त संख्या येऊ नये म्हणून मग त्याची बाळगणी करायची. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. ऊस सगळे एकसारखे वाढत जावेत, जोमाने वाढत जावेत, याकडे एक लक्ष ठेवलं पाहिजे. त्याचे 4 भाग असतात. लागण केल्यानंतर उगवणीचा एक प्रकार असतो, नंतर त्याची ग्रोथ सुरुवात होते तो एक प्रकार असतो, मुख्य वाढ, उभार वाढ किंवा ग्रँड ग्रोथ म्हणतात तो एक प्रकार असतो, आणि शेवटी मग मॅच्युरिटी. असे 4 भाग असतात. उगवण, नंतर वाढीची सुरुवात, फुटवे अवस्था, मग ग्रँड ग्रोथ पिरियड म्हणजे उभार वाढ, आणि शेवटी मग मॅच्युरिटी म्हणजे पक्वता. असे 4 भागात ऊस वाढतो. ऊसाची संख्या किमान 40,000 तरी जगली पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं, सुरुवातीला फुटवे जास्त आणि शेवटी कारखान्यात ऊस तुटतो त्यावेळेला 30,000च ऊस राहतात. आपोआप आपलं उत्पादन कमी येतं. ही संख्या योग्य राहावी म्हणून काय करायचं याच्यावरती तज्ञांनी काही मार्ग काढला. आणि दुसरं एक अत्यंत महत्वाची गोष्ट, आपण जमिनीमध्ये अन्न टाकतो, जीवाणू मार्फत ते तयार करून ठेवलं जातं. ठिबक सिंचन किंवा पाण्याचं योग्य नियोजन करून मुळ्याच्या सानिध्यात आपण वापसा तयार करतो. जीवाणू असे काही आपण वापरून पीएच सामू योग्य ठेवायचा आपण प्रयत्न करतो, आणि अशा योग्य सामू वेळेला, वापसाच्या वेळेला तयार असलेलं अन्न मुळ्यात ते अन्न शोषून घेतात, अन्न उचललं जातं. शेतकऱ्यांच्यासाठी सांगतो, म्हणजे तज्ञांच्यासाठी नाहीच, शेतकऱ्यांच्यासाठी साध्या भाषेत मला जे समजले ते मी सांगतो. हे अन्न जे उचलून घेतलं जातं, ऊसामध्ये अन्न आत जातं, तेवढ्याने ऊसाची वाढ होत नाही. हे उचललेलं अन्न, ऊसाच्या कांडीमध्ये गेलेलं अन्न विभागून प्रत्येक हिरव्या पानामध्ये पाठवलं जातं. पानांमध्ये हे अन्न विभागून येतं. तिथं पानात अन्न आलं म्हणजे लगेच ऊसाची वाढ होत नाही. या पानांना बारीक छिद्र असतात, त्याला स्टोमॅटो म्हणतात, रंध्र म्हणतात. या छिद्राच्या मार्फत हवेतला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जातो. त्यातला कार्बन अत्यंत महत्वाचा. पाण्यातनं हायड्रोजन, ऑक्सिजन घेतलं जातं, हवेतनं घेतलं जातं. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि जमिनीतलं घेतलेलं अन्न यांचं मिश्रण त्या पानामध्ये होतं, हिरव्या पानामध्ये. गर्द हिरवी पानं पाहिजे त्यामध्ये होतं. एवढ्याने सुद्धा ऊसाची वाढ होत नाही. त्या पानावरती जोपर्यंत सूर्यप्रकाश वरनं पडत नाही तोपर्यंत त्याची क्रिया पूर्ण होत नाही. त्याला म्हणतात फोटोसिंथेसिस झालं किंवा प्रकाश संश्लेषण क्रिया. या सूर्यप्रकाशाच्या मदतीने ऊसाला ज्या स्वरूपामध्ये अन्न लागतं त्याचं रूपांतर केलं जातं. उदाहरणार्थ आपण ग्लुकोज वगैरे म्हणतो, असं तिथं तयार होतं पानामध्ये. आणि मग हे तयार झालेले अन्न घटक परत पाठीमागे येतात आणि ऊसाच्या शेंड्यापासून खाली मुळांपर्यंत हे अन्न पुरवलं जातं, आणि त्या अन्नावरती ऊसाची जोमानी वाढ होते. हे लक्षात घ्या. ऊसाची जर वाढ व्हायची असेल तर नुसतं खतं दिली, पाणी व्यवस्थित दिलं, वापसा ठेवला, सामू योग्य ठेवला, ऊसाने अन्न खाल्लं म्हणजे झालं असं नाही. ते पानामध्ये यायला लागतं, पानामध्ये आपोआप येतं. हवेतले 3 घटक ते आपोआप घेतं, नैसर्गिक घटक आहे ते आपोआप घेतं. पण जोपर्यंत त्या पानावर सूर्यप्रकाश पडत नाही तोपर्यंत अन्न त्याचं तयार होत नाही. पण सूर्यप्रकाश सगळ्या पानांना जर मिळायचा असेल तर गर्दी करून चालणार नाही. पूर्वी आमच्या 3 फुटाच्या 2.5 फुटाच्या सऱ्या होत्या, ऊस दाट लागण होती, ऊसाची संख्या अशी भरपूर जास्त असायची. सगळी पानं एकमेकावरती अशी कव्हर करायचे. वरच्या कुठल्या तरी पानांना सूर्यप्रकाश, खालच्या पानांना सावलीच, सूर्यप्रकाश मिळायचा नाही. त्याच्यात अन्न तयार कमी व्हायचं. आणि ज्या ऊसाच्या पानाला सूर्यप्रकाश नाही, ज्याच्यात अन्न कमी तयार झालंय, तो ऊस हळूहळू मागच राहायचा. आणि मग गर्दी वाढत गेल्यानंतर त्याला सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं 6 महिने, 7 महिने, 8 महिने, 9 महिने, 10 महिन्यांनी तो ऊस मरायचा. तो नुसता मरत नाही, तो आपोआप मरतो. त्याला कष्ट आपल्याला काय करायला लागत नाहीत, कारण सूर्यप्रकाश नाही मिळाला म्हणून तो मरतो. पण तो नुसता मरत नाही. तो जेवढे दिवस जगला तेवढे दिवस तो धडपडून जगायचा प्रयत्न करतो. इतका प्रयत्न करतो की तो सुद्धा आपण जमिनीमध्ये दिलेलं अन्न, जगणाऱ्याच्या हिस्स्यातलं अन्न तो सुद्धा खातो खातो खातो, जगायची धडपड करतो. आणि शेवटी मग सूर्यप्रकाश फारच कमी पडला की मग तो मरून जातो. म्हणून त्याला अन्न खाऊन मरणारे फुटवे असं म्हणतात. हे खाऊन मरणाऱ्यांची संख्या जेवढी जास्त तेवढं उत्पादन कमी. म्हणून 3 फुटाच्या सरीच्या ऐवजी 5 फुटावरती किंवा 4.5 फुटावरती आपण का जायचं? ही पानं सगळी जी एकमेकावरती येतात ती हळूहळू सरीची रुंदी वाढल्यामुळे ती पानं पसरतील आणि सूर्यप्रकाश त्याच्यावरती जास्त पडेल, ऊसाची संख्या पण मर्यादित राहील. म्हणून सरीची रुंदी वाढवली पाहिजे.
आणि लक्षात ठेवा 60,000 फुटवे घ्यायचे, त्यातले 20,000 वेगवेगळ्या कारणाने मरतील आणि 40,000 सुरुवातीपासून जर जगले तर त्यांना दिलेलं अन्न त्यांनाच खायला मिळेल, ऊसाचं उत्पादन अतिशय चांगलं येईल. हा एक भाग झाला. आता दुसरा भाग महत्वाचा, सूर्यप्रकाश घ्यायचा आणि अन्न तयार करायचं. समजा माझ्या ऊसाची रुंदी 2 बोटा एवढी आहे, ऊसाच्या पानाची रुंदी लांबी 3 फुटाची आहे. त्याच्यावरती सूर्यप्रकाश पडला की जेवढा त्याची जागा आहे तेवढं सूर्यप्रकाश तो घेईल, तिथं जेवढं अन्न आले तेवढं तो अन्न तयार करेल, तेच अन्न पाठीमागं पाठवेल, तेवढ्यावरती ऊसाची वाढ होईल, 40 टनाचं उत्पादन येते असं गृहीत धरा. काय येत असेल ते. समजा याच पानाची रुंदी आपण जर वाढवली, 3 बोटाची केली, 4 बोटाची केली, 2-2 इंचाचं 2.5 इंचाचं पानाची रुंदी काही घटक वापरून जर आपण करू शकलो, लांबी 3 फुटाच्या ऐवजी 4 फूट, 5 फूट, 5.5 फूट, 6 फूट करू शकलो, तर त्या पानाची कार्पेट एरिया किंवा सरफेस एरिया वाढेल. जेवढे सरफेस एरिया जास्त होईल तेवढं सूर्यप्रकाश त्याला जास्त घेता येईल. तो जेवढा सूर्यप्रकाश जास्त घेईल तेवढं जमिनीत अन्न जास्त खेचून घेईल. हे सगळं सायंटिफिक आहे. मी फक्त सोप्या भाषेमध्ये करून सांगायला लागलो. आपण शास्त्रज्ञांच्याकडून ऐकलं तरी सगळे सायंटिफिक भाषा आपल्याला समजेल, सगळं शास्त्रोक्त आहे. सूर्यप्रकाश जेवढा जास्त मिळतो तेवढं अन्नही जास्त जमिनीतलं घेतलं जाईल आणि तिथं पहिल्यापेक्षा जवळपास 1.5 किंवा 2 अन्न जास्त तयार होईल. का तर पानाची रुंदी वाढली, पानाची लांबी वाढली, त्यामुळे सूर्यप्रकाश त्याला जास्त घेता आला, जमिनीतनं अन्न पण तो जास्त उचलून घेईल आणि नेहमीच्या जवळपास 1.5-2 अन्न तयार करेल. असं जर अन्न तयार झालं तर त्या ऊसाला खायला 2 पहिल्यापेक्षा मिळालं तर आपोआप त्याचं उंची वाढेल, त्याचं वजन वाढेल. वजन वाढलं की आपल्याला टनेज जास्त मिळेल. उत्पादन वाढीसाठी पानांवरती लक्ष देणं फार गरजेचं आहे. हिरवीगार पानं असली पाहिजे, पानांची रुंदी चांगली पाहिजे, पानांची लांबी चांगली पाहिजे. पानांची रुंदी आणि लांबी वाढवण्यासाठी काही ग्रोथ प्रमोटरचा वापर केला जातो. जसं द्राक्ष बागायतदारांच्या मध्ये काही वापरले जातात, काही डाळिंबाचे बागायतदार वापरतात, काही केळीचे बागायतदार सुद्धा वापरतात. इथं ग्रोथ प्रमोटरचा रोल अत्यंत महत्वाचा आहे. 3 विभाग आम्ही त्यामध्ये केलेत. एक, शेतकऱ्यांना सांगतो की उसाला लागतं ते पोषण मूल्य द्रव्य, 19-19 असेल, 12-61 असेल, यातलं काही ना काहीतरी घ्यायचं, फवारणी करायची आपल्याला घ्यायचंय. सोबत त्याच्या बुरशीनाशक आणि कीटकनाशक पण घ्यायचं, पीक संरक्षक घ्यायचे, कारण खोडकिडी येऊन जाते, परत आणखी वेगवेगळ्या रोग किडी येत असतात, व्हाईट फ्लाय आला, अमुक आला, तमुक आला, बुरशीचा सातत्याने अटॅक होत असतो, पानांवरती तांबडे ठिपके येत असतात, त्या बुरशीचे काही ठिपके असतात, पुढे जाऊन पोका गोईंग येतो, तोही बुरशीजन्य रोग आहे. अशा सगळ्याचं सुरुवातीपासूनच कंट्रोलमध्ये ठेवता आलं पाहिजे. म्हणून प्रत्येक फवारणीमध्ये एक पीक संरक्षक म्हणून एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक योग्य प्रमाणामध्ये वेगवेगळे बदलत 4 फवारण्यामध्ये हे घ्यायचे, 4ही फवारण्यामध्ये पोषण मूल्य द्रव्य घ्यायचे, जसं एनपीके असेल, मायक्रोन्यूट्रिएंट, चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट असतील, ही एकत्रित घ्यायचीच आहे. ह्या 4च्या सोबत काही ग्रोथ प्रमोटर्स आपल्याला वापरायचे. यांचा जर वापर सगळ्यांचा आपण एकत्रित केला सुरुवातीपासून तर पानांची रुंदी वाढायला सुरुवातीपासून सुरुवात होते, पानांची लांबी प्रचंड वाढते, पानांची सरफेस एरिया वाढतो. सरफेस एरिया जेवढा वाढेल तेवढा सूर्यप्रकाश तो जास्त घेतो, जेवढा सूर्यप्रकाश जास्त घेईल तेवढा अन्नही जमिनीतनं तो जास्त खेचून घेतो आणि त्याचं फायनल प्रोडक्ट अन्न जे आहे ते जास्त तयार होतं. त्यामुळे ऊसाच्या टनेजमध्ये चांगल्यापैकी परिणाम होतो. हा एक सर्क्युलेशनचा प्रोडक्ट आहे आमचा, आमच्या ग्रुपच्या लोकांच्यासाठी आहे. याच्यामध्ये काही असे घटक घेतले की 4 फवारण्यासाठी याच्यामध्ये घटक आहे, सीवीड सारखं त्याच्यामध्ये पण घेतले, काही ग्रोथ प्रमोटर्स आहे. 4 फवारण्या याच्यातून आपल्याला करायच्या आहेत. ह्या जर 4 फवारण्या आपण केल्या तर पानांची रुंदी अगदी नजरेत भरण्या इतकी होते, 4 बोटापेक्षा जास्त पानाची रुंदी होते, पानाची लांबी भरपूर होते. महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागांमध्ये या शेतकऱ्यांनी याचा प्रयोग करून बघितलाय, तो सुद्धा आपण करून बघायला हरकत नाही. निश्चितपणे याच्यामुळे पानाची लांबी रुंदी वाढते, त्यामुळे फोटोसिंथेसिस जास्त होतं, अन्न जास्त तयार होतं आणि अन्न जास्त तयार झालं की ऊसाच्या वजनामध्ये प्रचंड वाढ होते, त्याच्या रिकव्हरीमध्ये प्रचंड वाढ होते आणि मग कारखान्याला पण रिकव्हरी चांगली मिळते, वजनदार ऊस मिळतो आणि आपल्याला पण टनेज चांगल्यामुळं आपला आर्थिक नफा होतो. आमच्या शिंदेमळा शेतकरी विकास मंचाचं सुरुवातीपासूनच एक स्लोगन आहे की जे आतापर्यंत आम्ही कंटिन्यू केलंय, शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास.
असं त्याचं आमचं स्लोगन आहे. शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास. एकच आमच्या डोक्यामध्ये पहिल्यापासून बसलंय की आपल्याला जे ज्ञान कळतं, जे तज्ञांच्याकडून आपण शिकून घेतो, ज्याला वैज्ञानिक बैठक आहे, हे जे शास्त्र आपल्याला कळतं, हे शास्त्र लगेच आपल्या शेतकरी बंधूंना पोचवायचं, त्यांना त्याच्यामध्ये जागृत करायचं, हे विज्ञान त्यांच्यापर्यंत पोचवायचं आणि त्यांच्या वैयक्तिक ऊसाच्या उत्पादनामध्ये वाढ करायची, म्हणजे त्यांचा सर्वांगीण विकास आपोआप होतो. हा आमचा ध्यास आहे. ऊस संजीवनीचं स्लोगन सुद्धा हेच आहे, शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास. आणि याच एका कार्यामुळे झपाटून आम्ही काम करतो आहोत. फक्त महाराष्ट्रातच आहे असं नव्हे, कर्नाटक, उत्तर कर्नाटकातला काही भाग, गुजरात मधला, साऊथ गुजरात मधला जवळजवळ सगळा भाग आणि उत्तर प्रदेश मधला काही थोडा भाग, मध्य प्रदेश मधला काही थोडा भाग, तामिळनाडूतला काही थोडा भाग, अशा विविध भागांमध्ये हे ज्ञान प्रसाराचं काम गेली 20 वर्ष अत्यंत जोमाने मी करतोय. बऱ्याच शेतकऱ्यांचा याचा फायदा निश्चितपणे झालाय. आणि याच मध्ये हे सुद्धा जे काही घटक आम्ही त्यांना देतो ते ट्रायल साठी देतो. ही विक्री व्यवस्था नव्हे, आमचा स्टॉक पॉइंट जो आहे तो शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्याला ह्या वस्तू तिथं मिळत नाहीत, त्याला अडचणीचं होत आहे, अशा शेतकऱ्याला की जो आमच्या ग्रुपमध्ये सदस्य आहे, याच्यासाठी ग्रुप सर्क्युलेशन म्हणून आम्ही त्याला ह्या गोष्टी पुरवतो. याच्यामध्ये 4 फवारण्या करता येतील असे 4 फवारण्याचे त्याच्यामध्ये घटक आहे. सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये लिफलेट लिहिलेलं असतं, कसं कसं त्यांनी ट्रायल घ्यावी हे त्यात दिलेलं असतं. आणि सगळ्याच्या सगळ्या क्षेत्रावरती न फवारता काही क्षेत्र रिकामं सोडावं, म्हणजे या गोष्टी फवारल्यामुळे त्याचा फरक किती झाला, उपयोग किती झाला हे त्याच्या लक्षात यावं. या दृष्टीने गेली अनेक वर्ष आम्ही काम करतो. अनेक शास्त्रज्ञ याच्या पाठीमागे उभे आहेत. शास्त्रज्ञांचं खूप चांगलं मार्गदर्शन मिळतं. आतापर्यंत जी आमची ऊसाची शेती आम्ही केली आहे ती सगळीच्या सगळी वैज्ञानिक बैठकाच्या नुसार केलेली आहे. विद्यापीठातून जे शास्त्र बाहेर येतं त्या शास्त्रानुसार ही शेती केली जाते. अजिबात कुठलं तरी मॅजिक सारखं काहीतरी करून जादू सारखं ऊसाची वाढ होते असं अजिबात आमच्याकडे डोक्यात अजिबात नाही. मित्र हो, या फवारणीमुळं अजून एक त्यातला फायदा होतो, तो म्हणजे फुटवे एकसारखे जे येतात त्या फुटव्यांचं जगण्याचं प्रमाण वाढतं. ज्याच्या शेतीमध्ये 30 ते 32 हजार 35 हजारच फुटवे जगतात, या फवारणीमुळे ते 40 हजारापर्यंत जगतील. या फवारणीमुळे पानांची रुंदी लांबी वाढेल, क्लोरोफिलचं कंटेंट त्याच्यामध्ये वाढेल, याचं अन्न जास्त तयार होईल, ऊसाची रिकव्हरी वाढेल, पेराची लांबी भरपूर वाढेल, पेराची जाडी भरपूर वाढेल आणि 1, 2, 3 पेराची संख्या सुद्धा याच्यामुळे वाढते. जास्त नाही वाढत, पण 1, 2, 3, 4 पेर सुद्धा याच्यामुळे वाढतात. असं हे सुद्धा एक फवारणीचं आहे. हे सुद्धा बघायला आपल्याला हरकत नाही. ट्रायल म्हणून आपण जरूर वापरून बघावं. सगळी माहिती आपल्यापर्यंत याची पोहोचवली जातेच जाते. याच्यामध्ये काही लपून ठेवण्यासारखं काही नसतं. तिसरा मुद्दा आहे तो ऊसाची रोपं. हा एक महत्वाचा भाग आमच्याकडे आहे. बऱ्याच वेळेला होतं असं की आमच्या परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्रात आडसाली ऊसाची लागण केली जाते. आडसाली ऊस अशासाठी की तो ऊस आमच्या रानामध्ये 16 ते 18 महिने राहतो. 16 ते 18 महिन्यामध्ये आम्हाला 100 ते 125 टन ऊसाचं उत्पादन सहजासहजी मिळतं. याचा अर्थ प्रत्येक महिन्याला मी मगाशी म्हणालो तसं 6 ते 8 टन, काही वेळेला 8 टनापर्यंत एका महिन्याला ऊसाची वाढ आम्हाला झालेली दिसते. पहिले 3-4 महिने वगळता राहिलेले जे 12, 13, 14 महिने त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला 7-8 टन उत्पादन जर वाढलं तर आम्ही 100 ते 125 टनावरती जाऊन पोहोचतो. म्हणजे प्रत्येक महिना हा ऊसाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. 16 ते 18 महिने त्याला पूर्ण झालेच पाहिजेत म्हणजे उत्पादन आमच्याकडे वाढतं. विशिष्ट भागामध्ये वेगवेगळी पद्धत आहे. काही ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबरला लागण केली जाते, काही ठिकाणी जानेवारी फेब्रुवारी मध्येच लागण केली जाते. तिथं 12 किंवा 14 महिन्याचा ऊस लागतो. पण एक निश्चित आहे की ऊसाला जास्त दिवस मिळाले की उत्पादन त्याचं वाढतं. फक्त व्हरायटी योग्य निवडायला पाहिजे. ज्याला फ्लॉवरिंग स्टेज खूप लेट येते अशा व्हरायटी असल्या पाहिजे. जसं 86 032 आहे, 0265 आहे वगैरे अशा व्हरायटी, 8005 आहे, या व्हरायटी लावल्या पाहिजे. आता समजा मी लागण करायची आहे, माझ्याकडे आता आडसाली लागण मला करायची होती, पण जमीन अजून तयारच झाली नाही काय कारणाने, किंवा जमीन रिकामी नाही आहे, किंवा मी त्यात हिरवळीचं खत घेतलंय. अशा वेळेला काय करावं?
अशा वेळेला मग जर आपण रोपं लावली तर आपल्याला फायदेशीर होईल. समजा मला 15 जुलैला ऊस लावायचा होता, जमीन तयार नव्हती, त्यामुळे मला 15 ऑगस्ट उजाडलंय. पण 15 ऑगस्टला जर कांडी आपण लावली तर त्याचं वय 1 महिन्यानी कमी होईल. जर 15 ऑगस्टला मी रोपं लावली तर 1 महिन्याचं रोप असतं, त्यामुळे त्या 15 जुलैलाच लागण झाली असं त्याचं होईल. कारण 15 ऑगस्टला लावलेली रोपं ही तयार करायला 15 जुलैलाच तयार केलेली असतात. म्हणजे 1 महिन्याचा पिरियड जास्त मिळतो. 1 महिन्याचा पिरियड जास्त मिळाला म्हणजे 5-6 टनापासून 8-10 टनापर्यंत उत्पादन जास्त आपल्याला मिळणार आहे याची खात्री आम्हाला असते. त्यामुळं जर उशीर व्हायला लागला तर आम्ही रोपं लावायचा प्रयत्न करतो. रोपं लावायचा आम्ही प्रयत्न करतो. योग्य वेळेत असेल तर कांडीचीच लागण आमची होते, पण काही कारणाने जर पुढे जायला लागलं तर मग आम्ही रोपं आणून लावतो. माझ्याकडं रोपांची मागणी फार असते. प्रत्येकाला एक खात्री पाहिजे असते की बियाणं चांगलं आहे का. बाहेरून जिथून कुठून रोपं घ्यायचे त्याची बियाणाची खात्री हवी असते की जी आम्ही गेली अनेक वर्ष सांभाळून ठेवली. माझ्याकडे पाडेगाव मधून आणलेले बियाणापासून बेनमळा तयार केलेला झालेला असतो. त्याच्यात 2ऱ्या-3ऱ्या स्टेजच्या रोपं तयार केलेली असतात. आता अलीकडं VSI मधून जे काय टिश्यू कल्चरची रोपं आले त्याची लागण करून त्याच्या 3ऱ्या स्टेज पासून पुढची रोपं ती सुद्धा आमच्याकडे तयार केली जातात. काही लोकांना बियाणं पाहिजे असते, ज्या ज्या आमच्या मित्रांच्याकडे बियाणं उपलब्ध आहे त्यांची नावं त्यांना पोचवली जातात. लोक येऊन तिथून बियाणं सुद्धा घेऊन जातात. माझ्याकडं नर्सरी आहे, मोठ्या प्रमाणात नर्सरी आहे. गुजरातला इथून आमच्याकडून फार मोठ्या प्रमाणात रोपं जातात. गुजरातला समुद्र किनारा जवळ असल्यामुळं जुलैला जो पाऊस जूनला जो पाऊस सुरू होतो तो ऑगस्ट एंड पर्यंत पाऊस असतो. ऑगस्टच्या 15 तारखेपर्यंत भरपूर पाऊस असतो. त्यामुळे तिथं आरसाली लागण होत नाही. मात्र त्यांच्या लागणीची तारीख आहे ती 1 सप्टेंबर आहे. सगळ्या कारखान्यावरती सगळे शेतकरी शक्यतो 1 तारखेला ऊसाची लागण करतात, 1 सप्टेंबरला. पण त्यांच्या हे लक्षात आलं की आमची जी टेक्नॉलॉजी आहे, जर 1 तारखेला कांडी लावायच्या ऐवजी आपण रोपं लावली तर ही लागण 1 ऑगस्टची होईल. म्हणजे 1 महिना त्यांना जास्त मिळेल, तेवढं उत्पादन त्यांना 5-7 टनांनी वाढून मिळेल. हे लक्षात आल्यामुळं गुजरातला रोपांची मागणी फार वाढली. पण त्यांना चांगल्या क्वालिटीची रोपं लागतात. त्यामुळं माझ्याकडे मी ते रोपं तयार करतो आणि गुजरातला इथून रोपं पाठवली जातात. उत्कृष्ट क्वालिटीची रोपं त्यांना पोच करतात. गेल्या वर्षी साधारणतः 53 लाखापर्यंत रोपं माझ्याकडून पोच झाली. गेल्या वर्षी तरी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पाऊस झाला, बऱ्याचशा नर्सरी आमच्या बंद पडल्या. माझ्या नर्सरीमध्ये सुद्धा खूप मोठ्या अडचणी आल्या. रोपं वेळेत तिकडे पाठवता आले नाही, तरी सुद्धा 53 लाख रोपं मला गुजरातला पोचवता आली. यावर्षी कदाचित 1 कोटीपर्यंत रोपं तिथं पोचवले जातील. माझ्या इथं मोठी नर्सरी आहे, रोपं माझ्याकडे तयार होतात. असे उत्कृष्ट क्वालिटीचे ही रोपं तयार आहे. अतिशय सुंदर सीड ट्रीटमेंट करून व्यवस्थित त्याच्या काळजी घेऊन ही रोपं तयार केली जातात आणि त्या गुजरात पर्यंत म्हणा, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश इथपर्यंत ही रोपं पोचवली जातात. अशा उत्कृष्ट प्रतीची रोपं सुद्धा मी तयार करून देतो. याच्यासाठी बरेचसेच कारखाने अगोदरपासून बुकिंग करतात की या महिन्यामध्ये या तारखेपर्यंत आम्हाला एवढी रोपं पाहिजेत. तेवढी रोपं त्याच तारखेला त्यांच्याकडे कमर्शियल पद्धतीने पोच केली जातात. अजिबात त्याच्यामध्ये हायगाय केली जात नाही. वेळच्या वेळेला त्या वेळेला ती रोपं पोच केली जातात. अशा पद्धतीची नर्सरी एक उत्कृष्ट अशी ऊस संजीवनी रोप वाटिका अशा नावाने ही रोप वाटिका चालू आहे. बिलासहित ही रोपं त्यांच्याकडे पोच केली जातात. GSTच्या बिलासहित ही रोपं प्रत्येक कारखान्याचं असेल, ऑर्डर असेल तिथं किंवा शेतकऱ्यांच्याकडे ही रोपं उत्कृष्ट अशी पोच केली जातात. बियाणं निवडणे, त्याच्या कांड्या तयार करून बीज प्रक्रिया करून मग त्याचे रोपं भरणे आणि त्याची संगोपन व्यवस्थित करून 1 महिन्याबरोबर 30 दिवसाच्या जवळपास ही रोपं शेतकऱ्याला किंवा कारखान्यावरती पोच करणे, असा हा उद्योग गेली बरीच वर्ष चालू आहे आणि चांगल्यापैकी मागणी
याची सुद्धा आमच्याकडून होत आहे. मित्र हो, रोप लावणं सुद्धा फायदेशीर आहे. डॉक्टर जमदग्नी सरांचा आपण मध्यंतरी ऐकलं असेल की ज्या शेतकऱ्याला स्वतःची रोपं तयार करायची आहेत त्याला कोकोपीट ट्रे शोधत बसण्यापेक्षा सुपर केन नर्सरी प्रमाणे रोपं तयार करता येतात. आपल्याच रानातल्या एका कोपऱ्यामध्ये युरिया DAP वगैरे जी रिकामी असणारी पोती असतात ती जमिनीवरती अंतरायची, त्याच्यावरती 3 ते 4 इंच मातीचा बेड तयार करायचा, त्या पोत्यांवरती रिकामे बॅग टाकले त्याच्यावरती, त्यामध्ये 10:1 प्रमाणात शेणखत वगैरे थोडस मिसळून घ्यावं की जेणेकरून डोळे चांगले उगवतील, आणि या कांड्या त्याच्यावरती एकाला एक लागून मांडायच्या आहेत. आपण फोटोमध्ये सर्वांनी ते बघितलंय. त्याच्यावरती परत एक अर्धा ते 1 इंचाचा मातीचा थर टाकायचा आणि रोज सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा भरपूर पाणी त्याला द्यायचं. रोपं 7-8 दिवसामध्ये तिथं उगवायला लागतात. 20-25 दिवसात ती लागणी योग्य तयार होतात. त्या पोत्यांवरती रोपं असल्यामुळे खालच्या पोत्या खाली रोपाची मुळं जमिनीमध्ये जात नाहीत. रोपां त्या पोत्याच्या वरती तिथंच, बॅगेच्या वरती तिथंच राहतात. शिवाय दिलेलं पाणी जास्त झालं तरी त्या प्लास्टिकच्या युरियाच्या वगैरे पोत्याला बारीक छिद्र असल्यामुळे त्यातनं पाणी खाली निघून जातं. अशी चांगली रोपं तयार झाली की ती एक पोतं सहजासहजी आपल्याला उचलून बाजूला घेता येतं. पाठीमध्ये ठेवणे किंवा शिडीवरती ती बॅग पोतं तसंच अलगद उचलून ठेवता येतं आणि आपल्याला हवी त्या ठिकाणी नेऊन ती रोपं अलगद काढून लावता येतात. मुळ्या न तुटता व्यवस्थितपणे ती रोपं लावता येतात. डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सरांनी हे सुपर केन नर्सरीचा प्रयोग सांगितलाय. मागच्या वेळेला फेसबुकवरती त्यांचं एक लाईव्ह सेशन पण झालंय. आपण जरूर फेसबुकवरती ऊस संजीवनी या पेजवरती जाऊन जर पाठीमागे जाऊन उघडून बघितलं तर अशा पद्धतीची अत्यंत कमी खर्चामध्ये आणि अत्यंत क्वालिटीची रोपं कशी तयार करायची याचं संपूर्ण 1 तासाचं लाईव्ह सेशन सरांचं आहे, ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. मित्र हो, पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित असलंच पाहिजे. थोडं थोडं पाणी आणि सारखं सारखं पाणी उसाला दिलं पाहिजे. याच्यासाठी खरं तर लांब सरी पद्धत, एकाड एक सरीला पाणी देणे, साखळी पद्धत पूर्णपणे बंद करणे आणि थोडं थोडं पाणी देऊन लवकर कसा वापसा येईल आणि परत लवकर कसं पाणी त्याला देता येईल अशा पद्धतीने पाण्याची व्यवस्था असावी. किंवा सगळ्यात सोपं म्हणजे ठिबक सिंचन जर आपण जोडलं तर दररोज त्याला मोजून पाणी देता येतं. मोजून पाणी दिल्यामुळे दररोज मुळ्याच्या सानिध्यामध्ये वापसा स्थिती मेंटेन करता येते आणि दररोज वापसा स्थिती झाली की दररोज त्या ऊस पिकाला जमिनीतलं अन्न व्यवस्थितपणे शोषून घेता येतं. आणि असं जर त्याला अन्न सातत्याने मिळत राहिलं तर ऊसाची वाढ आणखी जोमाने होते. केवळ ठिबक सिंचन जोडल्यामुळे जे ऊसाची वाढ जोरात होते असं म्हणतात, त्याला कारण आहे तेच आहे. ठिबक सिंचन सुद्धा आपल्याला खूप फायदेशीर आहे. आमच्याकडून आमच्या ऊस संजीवनी स्टॉक पॉइंट मधून मुळ्यांची वाढ होण्यासाठी आणि फुटवे एकसारखे निघण्यासाठी या किटचं त्यांना दिलं जातं. ट्रायलसाठी किट पोच केली जातात जेणेकरून मुळ्या वाढतील, फुटवे चांगले येतील. हे जीवाणूचं एक किट आहे जे विक्रीसाठी नाही पण ट्रायलसाठी आहे. जमिनीमध्ये NPK जीवाणू त्यातून मिळतीलच. शिवाय जमिनीचा सामू थोडासा मुळ्याच्या सानिध्यामध्ये कंट्रोल ठेवण्याचं काम यातून केलं जाईल. त्यासाठी हे सॉइल पॉवर बँक म्हणून हे आपल्याला मिळेल, सर्क्युलेशन करून देता येईल. आणि तिसरं 4 फवारण्या करण्यासाठीच हे किट आहे की ज्याच्यातून फवारण्या केल्यामुळे जे फायदे होणार आहेत ते मी आपल्याला सांगितले. त्याप्रमाणे या 4 फवारणीचं एकूण ह्याच्यामध्ये साहित्य आपल्याला मिळेल. अशा पद्धतीचं हे सगळं असून शिवाय ज्यांना रोपाची आवश्यकता वाटते, उत्कृष्ट क्वालिटीची रोपं कोणतीही व्हरायटी आपल्याकडे प्रचलित असणार आहे. म्हणजे CO 86-032, COM 0265, VSI 8005 आणि नंतर ऑक्टोबर नंतर 10001 या व्हरायटी आमच्याकडे मिळतात. त्याच्या व्यतिरिक्त ज्यादा व्हरायटी आम्ही तयार करत नाही कारण त्याच्या कारखान्याला मागणी इतर व्हरायटीची फारशी नसते. गुजरातसाठी काही व्हरायटी आहेत 238, 707 आणि 86-002 असे 3 व्हरायटी असतात की खास गुजरातसाठी म्हणून वेगळे तयार करून मी त्यांना पोच करतो. मित्र हो, आज आपल्या समोर हे मांडण्याची संधी मला या कृषी जागरणाकडून मिळाली. खरं तर हे सांगायचं मला अशासाठी होतं की काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे ऊसाच्या उत्पादनामध्ये आपल्याला भरीव वाढ करून घेता येते.
जसं मुळ्या चांगल्या वाढल्या तर ऊसाची वाढ होणार आहे. त्यासाठी काय वापरायचं आहे तर आपल्याला ब्लॅक बॉक्स वापरता येईल. जीवाणू असल्याशिवाय त्याला अन्न खाता येणार नाही. त्याच्यासाठी जीवाणूचं एक वेगळं काहीतरी ट्रायलसाठी आम्ही तयार करून ठेवलंय. सामूयोग्य करण्यासाठी त्यातून आपल्याला फायदा होईल. पानाची लांबी रुंदी वाढली की उत्पादन आपोआप वाढणार आहे हे सांगायची कोणाला गरज नाही. फोटोसिंथेसिस चांगलं होणार आहे. त्याच्यासाठी अशा किटची निर्मिती आहे. आणि याच्यातून सुद्धा ज्यांना रोपाची क्वालिटीची रोपं ज्यांना आवश्यक आहे ती रोपं सुद्धा तयार करायचं काम आमच्याकडे मोठ्या प्रमाणात केलं जातं. या दृष्टीने आपण सर्वांनी लक्ष द्यावं. मी कृषी जागरणचे खास आभार मानेन की या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या शेतकऱ्यांना फारशा लवकर लक्षात येत नाही. प्रत्येक शेतकरी जाऊन कुठं त्याला ते समजत नाही, ऐकून घेत नाही. त्यासाठी म्हणून हा आम्हाला मंच उपलब्ध करून दिला. शेतकऱ्यांना या गोष्टी समजावून सांगता आल्या यासाठी कृषी जागरणचे खास खास मी आभार मानतो. शेतीमध्ये हे अत्यंत चांगलं काम करणारी ही समूह आहे, मीडियाचा समूह. मला खरंच आश्चर्य वाटलं की 12 भाषांमध्ये यांचं मासिकं निघतात आणि ती प्रकाशित केली जातात. कृषी क्षेत्रातल्या अग्रगण्य म्हणून या मीडियातला हा एक समूह आहे की या समूहामधून मला आपल्या सर्व शेतकऱ्यांशी संभाषण करता आलं, मला माहिती आपल्याला देता येईल याचा मला खरोखरच आनंद आहे. मित्र हो, त्यातल्या ज्या काही आपल्या शंका असतील त्या निश्चितपणे आपण मला फोनवरती विचारू शकता, माझ्या व्हॉट्सअपवरती विचारू शकता. आमचा जो ऊस संजीवनी हा ग्रुप आहे, सुरुवात केलेला शिंदेमाळा शेतकरी विकास मंच आणि आता ऊस संजीवनी या नावाने जो ग्रुप चाललाय यामध्ये आपण जरूर सामील होऊ शकता, याचे सभासद होऊ शकता आणि अशा या वेगवेगळ्या प्रोडक्टचे वेगवेगळ्या याची आपल्याला लाभ घेता येईल आमच्या स्टॉक पॉइंटच्या माध्यमातून. आणि जे काही विज्ञान आहे, जे काही तंत्र आहे ऊस उत्पादन वाढीचं, या तंत्राचा देखील आपल्याला जरूर फायदा करून घेता येईल. एक अत्यंत आनंदाची गोष्ट आपल्या समोर मला मांडायची आहे ती म्हणजे गेली 2-3 वर्ष एकरी 200 टनाचं ऊसाचं उत्पादन मिळेल का असा आमचा प्रयोग चालू आहे. याच्यामध्ये डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे शास्त्रज्ञ मार्गदर्शन करतायत. महत्वाचे 3 आमचे शास्त्रज्ञ आहेत आमच्या टीमचे. ते म्हणजे डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सर, फिजिओलॉजिस्ट, आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातून रिटायर झालेले शास्त्रज्ञ आहेत. दुसरे आहेत ते डॉक्टर अरुण मराठे सर, मृदा शास्त्रज्ञ आहेत, सॉइल सायंटिस्ट आहेत, यांचंही मार्गदर्शन सातत्याने होतं. आणि तिसरे कोकण कृषी विद्यापीठातून रिटायर झालेले डॉक्टर B.P. पाटील सर, ॲग्रोनॉमिस्ट आहेत. सगळ्या कुठल्याही विषय त्यांच्या समोर ठेवला की ते अभ्यास करून आम्हाला त्यांचं मार्गदर्शन करतात. अशा तिघांचं सातत्याने आम्हाला मार्गदर्शन होत राहतं आणि या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 200 टनाचा टप्पा गाठायचं लक्ष्य 2017-18 सालापासून सुरुवात केलेलं आहे. 2017-18 सालच्या हंगामामध्ये जो प्रयोग केला त्याच्यामध्ये 167.677 किलो म्हणजे 168 टनापर्यंत आम्हाला पोहोचता आलं. 1 वर्षाची गॅप टाकून 19-20 मध्ये 2019-20 मध्ये परत एकदा हा प्रयोग केला की ज्याच्यामध्ये 6 फुटाची सरी ठेवली आणि उत्पादन 200 टनापर्यंत गाठता येईल का असा आता प्रयोग आहे. आपण केव्हा या भागात आला तर जरूर तो ऊस आपल्याला उभा आता आहे तो बघायला मिळेल. याचं उत्पादन वाढीसाठी हवामान हा एक अत्यंत महत्वाचा घटक असतो. हवामान कंट्रोल करणं आपल्या हातात नसतंय, तापमान कंट्रोल करणं आपल्या हातात नसतं. खाली गेलेलं तापमान वर वाढवता येणं शक्य नाही, पण वरती गेलेलं तापमान काही अंशी खाली आणता येईल, काही फवारण्या त्याच्या माध्यमातून करता येतील. अशा दृष्टीने त्या संपूर्ण क्षेत्रावरती आम्ही फॉगर सिस्टीम बसवून घेतलेली आहे. या फॉगर मधून 20-25 मिनिटं हे फॉगर चालले की त्या शेतीमधलं तापमान 6 ते 7 डिग्रीनी कमी केलं जातं. त्यामुळं 35 डिग्रीच्या वर तापमान गेलेलं आम्हाला 35 डिग्रीच्या आत आणता येते. 16 डिग्री ते 35 डिग्री हे ऊस पिकाच्या दृष्टीने आयडियल तापमान आहे. त्याच वेळेला फक्त जमिनीतलं अन्न तो शोषून घेऊ शकतो. 16 डिग्रीच्या खाली गेलेलं तापमान वर आणता येत नाही, फार अवघड आहे. पण 35 डिग्रीच्या वर गेलेलं तापमान खाली आणता येण्यासाठी आम्ही ते फॉगर सिस्टीम बसवली. यामध्ये जैन इरिगेशननी मोठा सहकार्य केलं, मोठं सहभाग घेऊन त्यांनी ही सिस्टीम आम्हाला बसवून दिली. फर्टिगेशनसाठी एक युनिट सुद्धा स्वतंत्रपणे त्यांनी आम्हाला बसवून दिलं. शिवाय तापमान किती वाढलंय, आर्द्रता किती असावी याच्यासाठी सेन्सर्स त्या प्लॉट मध्ये बसवून त्याचा डिजिटल बोर्ड सुद्धा बाहेर करून ठेवला की ज्यामुळं
हे सगळं आम्हाला कंट्रोल करता आलं आणि 168 टनापर्यंत पोहोचता आलं. यावर्षी सुद्धा हेच सगळं परत एकदा रिपीट केलंय आणि 200 टनाचं लक्ष ठेवून काम करायला लागलो. यावर्षी कुठंपर्यंत पोहोचतोय ते बघूया. आता ह्या जून मध्ये काही नवीन लागणे आम्ही 7 ठिकाणी केले. तिथं सुद्धा 200 टनाचं लक्ष ठेवून काम चाललंय. गेल्या 2 वर्षाचा अनुभव आणि शास्त्रज्ञांचं मार्गदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली या 7 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी 200 टनाचा आम्ही प्रयोग केला. निश्चितपणे कोणता एखादा शेतकरी 200 टनापर्यंत पोहोचेल यावर्षी नसला तरी 1-2 वर्षामध्ये निश्चितपणे आम्ही तिथपर्यंत जाऊन पोहोचू याची आम्हाला खात्री आहे. कारण आमचा शास्त्रावरती विश्वास आहे, विज्ञानावरती विश्वास आहे. आम्ही जे काय प्रयोग करते ते सगळे शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक पद्धतीने करतो. हे सुद्धा जे काय आमच्या प्रोडक्ट आहेत हे सुद्धा सगळे शास्त्रोक्त आहे. कुठल्याही यातलं शेतकऱ्याला हे करायचा प्रयत्न आमचा नसतो. जे योग्य आहे ते शेतकऱ्यापर्यंत कसं पोहोचेल या दृष्टीने सातत्याने आम्ही प्रयत्न करत असतो. परत एकदा कृषी जागरणचं मी आभार मानेन आणि आपण सर्व मंडळी आवर्जून हे ऐकायला आला. आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल सर्व शेतकरी बंधूंचं देखील मी आभार मानतो आणि कृषी जागरण समूहाचं परत एकदा आभार मानून मी थांबतो. जय हिंद.